नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुद्रा. शत शत नमन. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत प्रेरणादायी इतिहास. महाराज आणि स्वराज्य अत्यंत संकटात सापडलं होतं. एका बाजूला दिल्लीची फौज, औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याच्याजवळ सुमारे 1.25 लाख फौज देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य नष्ट करण्यासाठी स्वराज्यावर पाठवलं होतं. दुसरीकडे आदिलशहाने 35,000 सैन्य दिलं होतं सिद्दी जोहरजवळ आणि शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. या सिद्दी जोहरने ह्या पन्हाळगडाला वेढा घातला होता. तर दोन्ही बाजूनी, एका बाजूनी आदिलशहाची फौज होती, दुसऱ्या बाजूनी औरंगजेब त्याची फौज. अशा दुहेरी संकटात स्वराज्य सापडलं होतं. आपण इथपर्यंत इतिहास बघितला. हा जो शाहिस्तेखान आहे, हा 28 जानेवारी 1660 तो औरंगाबाद, ज्याला आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणतो, तिथून 28 जानेवारी 1660 हा शाहिस्तेखान भली मोठी फौज, घोडे, हत्ती, उंट आणि ह्या सगळ्यांवरती तोफा लादून चालवता येतील अशा प्रकारच्या सगळं यंत्र साहित्य, म्हणजे युद्ध साहित्य घेऊन, अफाट मोठी फौज घेऊन तो स्वराज्याच्या दिशेने चालला. तो 14 दिवसानंतर, म्हणजे जसा तो निघाला 28ला, 11 फेब्रुवारी 1660 तो नगरला पोचला, राजमाता अहिल्या देवी नगर. तिथे त्यांनी परत जवळजवळ 13-14 दिवस त्या ठिकाणी त्यांनी विश्रांती घेतली आणि तिथून तो निघाला. 14व्या दिवशी तिथून निघाला आणि 3 मार्च 1660 शाहिस्तेखान स्वराज्यात दाखल झाला. म्हणजे गुढीपाडवा, हिंदूंचं नववर्ष 2 मार्च 1660, त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहिस्तेखानाने स्वराज्यात पाय ठेवला. नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत संकटमय, संघर्षमय होती आणि तिथून तो पुढे स्वराज्यात शिरल्यानंतर, म्हणजे स्वराज्यात पहिला तो भीमा नदी त्याने ओलांडली. भीमानंतर तो करे पठारात शिरला. करे पठाराचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात शिरला. तिथून तो सुप्याकडे गेला आणि सुप्याची जी गडी आहे, छोटीशी गडी आहे भुईकोट किल्ल्यासारखी, ती जिंकली त्यांनी आणि सुप ताब्यात घेतल्यानंतर, सुपे हे स्वराज्यात होतं, सुप्यावरचा भगवा झेंडा त्या ठिकाणी पडला आणि त्या ठिकाणी हिरवा झेंडा फडकायला लागला आणि त्या सुप्या गडीवरती जाधवरावांना ठेवण्यात आलं. जाधवरावांना कोणतं काम दिलं असेल बरं? तर ह्या खानाने, शाहिस्तेखानाने जाधवरावांना हे काम दिलं की त्या सुपे परगण्यातील जेवढे शेतकरी आहेत किंवा त्या शेतकऱ्यांकडून सगळं अन्नधान्य गोळा करायचं आणि कडबा काडी जी आहे ती गोळा करायची. म्हणजे गरिबाच्या तोंडातील घास हिसकावून आणायचा आणि गाई गुरांच्या, मुख्या जनावरांच्या तोंडातला घास हिसकावून आणण्याची जबाबदारी जाधवरावांना देण्यात आली. आणि तो हिसकावून आणलेला गोरगरिबांचा आणि मुख्या जनावरांचा जो घास आहे तो ह्या शाहिस्तेखानाच्या फौजेच्या आणि जनावरांच्या तोंडात घालायचा, ही जबाबदारी त्यांना देण्यात आली, या जाधवरावांना देण्यात आली. जेव्हा शाहिस्तेखान येतोय म्हटल्यानंतर स्वराज्यातील अनेक गावं ओस पडली, गावाच्या गावं रिकामी झाली. लोकांना माहिती होतं की एकदा का सुलतानशाही जर सुरू झाली, आणि सुलतानशाहीमध्ये काय होतं हे लोकांनी भोगलं होतं. सुलतानशाहीमध्ये गरिबांची गाडगी मडकी फुटतात, संसार उद्ध्वस्त होतात
आणि या बायांची अब्रू लुटली जाते. आणि म्हणून सगळे गोरगरीब हे गेले कुठे, तर दऱ्या खोऱ्यात डोंगर दऱ्यामध्ये पळून गेली आपली माणसं. सामान्य गरीब माणसं काय करणार. आणि सगळे मोगलाई ज्या पुणे भागामध्ये करे पठारामध्ये सुरू झाली, अत्याचार सुरू झाला, जाळपोट सुरू झाली, गरिबांची घरं जाळण्यात आली, लुटालूट सुरू झाली. पण आपले पण माणसं इतकी हुशार झाली होती स्वराज्यामध्ये की शाहीचं काळ येतोय म्हटल्यानंतर जेवढं शक्य होईल ते अन्न धान्य साहित्य सगळं घेऊन ते डोंगरपट्ट्यामध्ये निघून गेले, दऱ्याखोऱ्यात निघून गेले. आणि जे शिल्लक राहिले त्याला आग लावून टाकली. आणि शाहिस्तेखान जेव्हा आला तो बघतो तो सर्व ठिकाणी सगळं उजाड झालेलं आहे, जळालेलं आहे. म्हणजे का कडबा कुट्टी त्याला मिळू नये, जनावरांना कुठल्याही प्रकारचं अन्न मिळू नये आणि त्यांच्यासाठी सुद्धा अन्नधान्य त्यांना मिळू नये आणि त्याचं सैन्य उपाशी मरावं किंवा त्याचं ते जनावरं त्यांची दगावेत, अशा हिशोबाने आपली रयतसुद्धा फार हुशार झाली होती. स्वराज्यातली रयत देव देश आणि धर्म मानणारी आणि जाणता राजा शिवछत्रपती यांच्या तालमीत तयार झालेली ही जनता ती पण हुशार झाली होती. हे संकट जाईल हा पूर्ण त्यांना विश्वास होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि साक्षात जगदंबा ज्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि श्रींचं राज्य आहे, माता याच्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. तिकडे शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. 35,000 सैन्याचा वेढा पडला होता. इकडे हा शाहिस्तेखान सुप्यावरून आहे ना, सुप्यावरून तो कुठे आला, बारामतीला आला. बारामतीमध्ये जवळ बारामतीचा जो प्रदेश होता तिथला सगळा प्रदेश त्याने जिंकून घेतला आणि तिथलं जे इंदापूरसारखं अत्यंत महत्त्वाचं शहर त्याने जिंकून घेतलं. आणि त्याची फौज असे अवाढव्य ना, 1.25 लाख फौज, 77,000 घोडदळ. म्हणजे घोडेस्वार किती होते तर 77,000. 30,000ची पायदळ होतं. घोडे, हत्ती, उंट आणि इतर जे लवाजमा होता ना, नोकर चाकर, हे असंख्य होते. तर हे सगळा लवाजमा रस्त्याने चालला होता आणि शाहिस्तेखानाला वाटलं की आज आता मला कोणीही अडवू शकत नाही आणि कोण शत्रू आहे माझ्या विरोधात काय करू शकतो, एखादा प्रळ काढू शकतो किंवा माझ्यावर आक्रमण करू शकतो. त्यामुळे संपूर्ण फौज आणि शाहिस्तेखान एकदम निर्धास्त होता. आणि बोटभर बाभळीचा काटा कचकन पायात घुसावा अशा प्रकारचा प्रकार घडला. मराठ्यांच्या एका तुकडीने शाहिस्तेखानाच्या या फौजेवरती अचानक धाड घातली, छापा घातला आणि ते जे मराठी तुटून पडले, कापले आणि तिथे मारलं त्यांना. जे काय लुटता येते लुटलं आणि हे धुमाकूळ घातला. आणि फौज जागी व्हायच्या अगोदरची, सावध व्हायच्या अगोदरच आहे ना, मराठी जितक्या वेगाने आले तितक्या वेगाने निघून गेले. म्हणजे मराठ्यांनी शाहिस्तेखानाच्या फौजेवरती छापा घालून एक गनिमी काव्याने केलेला त्यांचा जो लचका तोडण्याचं काम होतं ते मराठ्यांनी केलं. मराठी घाबरले नाही की 1.25 लाखाची फौज आल्याने आता आपण कसं काय टिकणार. नाही, स्वराज्यात महाराजांच्या तालमीत तयार झालेले हे मावळे, ते मावळे सुद्धा काय झाले, याच्यावर तुटून पडले. 1.25 लाखाची फौज आहे आणि त्याच्यावरती एक तुकडी मराठीची येते काय आणि तिथे आक्रमण करते काय, छापा घालते काय आणि तिथून निघून जाते. त्याच्यानंतर म्हणजे इंदापूर ह्या बारामतीतून हा करे हे जे नीरा नदी आहे, नीरा नदीच्या काठावर त्यांनी 1-2 दिवस विश्रांती घेतली या खानाचं फौज. तिथून पुढे कुठे गेलं तर तुमचं याला शिरवळचं ठाणं त्याने जिंकून घेतलं. आणि शिरवळचं जे सुभानमंगल गड त्या ठिकाणी आहे, तो सुभानमंगल गड जो आहे तो त्याने जिंकला. आणि तिथून पुढे तो सासवडला निघाला, म्हणजे शिवापूरला आला. शिवापूरवरून तो सासवडच्या दिशेने निघाला. आणि सासवडच्या दिशेने जाताना जो डोंगर लागतो ना, त्याला मर्याईचा डोंगर म्हणतात. त्या डोंगरातून जात असताना संतपणे एकदम निवांत चालले होते. आता हे डोंगरपट्ट्यामध्ये कशाला मराठी येतील किंवा शत्रू येणं आपल्यावर आक्रमण करेल असं त्याला ध्यानी न म्हणी. परंतु तिथे सुद्धा काय झालं, तिथे सुद्धा मराठ्यांची एक तुकडी आली आणि त्यांच्यावर काय केलं, झडप घातली. आणि त्या घाट परिसरात सुद्धा
मराठ्यांच्या तुकडीने त्या ठिकाणी काय केलं, त्यावरती धावा घातला आणि घाव घालून त्या ह्या खानाच्या फौजेला अक्षरशः त्यांची दारादान उडवली. त्यांच्यावरती आक्रमण करून झटपट ना तिथे त्या ठिकाणी त्यांना मारझोड करून कापाकापी झाली आणि सावध होता क्षणी मराठे जंगलात दरीखोऱ्यामध्ये गडप झाले, आले तसे निघून गेले. आता अशा प्रकारे सतत मराठ्याच्या ज्या तुकड्या आहेत, मराठ्यांच्या तुकड्या ह्या शाहिस्ते खानाच्या फौजेवरती फुटून पडत होत्या. हे लचके तोडण्याचं काम आहे. ते यायचं, गपचूप यायचं आणि बेसावध फौजेवरती धाड घालायची, मारायचं, कापायचं आणि पळून जायचं. तर अशा प्रकारचे छापे पडत होते. आणि म्हणून ह्या शाहिस्ते खानाने काय केले होते, 3000ची एक फौज तयार केली होती. आणि त्या 3000 फौजेला काय दिलं, तू जबाबदारी दिली होती की हे जे मराठे जर असे आले तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी 3000ची फौज तयार केली होती. आणि त्यांना ती जबाबदारी दिली होती की यांचा मराठ्यांचा बंदोबस्त करा. एक दिवस काय झालं, हे 3000ची फौज मराठ्यांच्या याच्यावरती त्या तुकडीवरती लक्ष ठेवून होती. मराठे आले की ही 3000ची फौज त्यांच्या मागे धावली. त्यांना गुंगारा देऊन हे मराठ्यांची तुकडी काय झाली, ह्या मराठ्याच्या तुकडींनी शाहिस्ते खानाच्या मुख्य छावणीवरच छापा घातला आणि तिथल्या सैनिकांना मारलं आणि तिथून निसटले. म्हणजे वाघ पकडण्यासाठी तुम्ही जाळं घातलं एका दिशेला आणि दुसऱ्या ठिकाणी येऊन वाघाने सगळं फस्त करून जावं, अशा प्रकारची अवस्था खानाची झाली. खान अत्यंत घाबरला. म्हणजे ते सैन्य पण घाबरलं की यार ह्या करायचं काय, यांचं मराठ्यांचं काय करायचं. हे सारखेच जर असे येऊन लचके तोडायला लागले तर हे काहीतरी भयानक आहे, काहीतरी भुताटकी सैतानी अशा प्रकारचा विषय आहे. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं की पहिलं ही संपूर्ण म्हणजे आपली जी 1.25 लाखाची फौज आहे हे कुठेतरी एका ठिकाणी स्थिर ठेवायची. कुठेतरी एक त्याला स्थळ आपण निवडायचं, तिथं थांबायचं आणि तिथे विश्रांती घेऊन मग पुढे काय करायचं ते ठरवू आपण. आणि म्हणून तो मग काय झाला, सासवडच्या दिशेने तो निघाला आणि सासवडवरून 1 मेला तो सासवडवरून निघाला. सासवडला मुक्काम करून तिथून तो सासवडवरून पुण्याच्या दिशेने निघाला 1 मे 1660ला. आणि तो बरोबर 9 मे 1660ला पुण्यामध्ये पोचला. बघ आता पुण्यामध्ये काय त्याला एवढा मोठा विरोध नाही झाला, सहज पुणे त्याला जिंकता आलं. तसं पुणे म्हणजे 12 मावळ, ह्या 12 मावळाचं ते हृदय. पुणे म्हणजे त्या काळामध्ये 12 मावळाचं हृदय होतं. तर ह्या 12 मावळापासून ते कुंभारवेशीपर्यंत या खानाच्या सगळ्या चौक्या आणि पहारे लागले. पुणे खानाच्या ताब्यात गेलं. या शाहिस्ते खानाला काही म्हणजे सरदारांना घेऊन तो लाल महालाकडे गेला. आणि शाहिस्ते खानाला जेव्हा समजलं की शिवाजी महाराज इथे राहत होते तेव्हा त्याला फार आनंद झाला. आणि त्यांनी शाहिस्ते खानाने लाल महालामध्ये राहण्याचं ठरवलं. ज्या लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. आई जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी धर्म, संस्कार, संस्कृतीचे धडे दिले, ज्ञान दिलं. आणि सकाळ संध्याकाळ ज्या ठिकाणी पूजा अर्चना, ध्यान साधना, अभंग कीर्तन व्हायचे अशा ठिकाणी या खानाने वास्तव्य केलं आणि त्या पवित्र अशा वास्तूला अपवित्र करून टाकलं. तिथे आता खानाची सगळी अगदी त्याचा जो काही बायका पोरांसकट तो त्या ठिकाणी राहायला त्यांनी सुरुवात केली. खानाची सगळी खलबतं वगैरे त्या ठिकाणी होत होती. पुढे काय नियोजन करायचं ते पण तिथं होत होतं. नाच गाणं अमुक तमुक सगळं त्या प्रकारामध्ये तिथे व्हायला लागलं. आणि लाल महल जो होता तो त्या ठिकाणी दूषित झाला, अपवित्र झाला. खानाने त्या ठिकाणी स्वतःचं तिथं संपूर्ण वास्तव्य तयार केलं. जनान खानासुद्धा त्या ठिकाणी खानाचा तिथेच राहत होता. जेवणाची व्यवस्थासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बनवण्याचं सगळं व्यवस्था तिथे केली होती. तर अशा प्रकारे खान तिथे येऊन वास्तव्याला राहिला. इकडे आई जिजाऊ माँसाहेब अत्यंत दुःखी होत्या, कष्टी होत्या. आणि आपल्या मुलाविषयी त्यांना अत्यंत प्रेम होतं. आणि कधी एकदा मी शिवबाला भेटते असं त्यांना झालं होतं.
एकुलता एक माझा मुलगा आणि त्या मुलाला आणि स्वराज्याला नष्ट करण्यासाठी शत्रू अक्षरशः तुटून पडलेला आहे आणि शत्रूच्या तावडीत सापडलेल्या माझ्या शोभाला मी कसं वाचवावं ह्या चिंतेमध्ये त्या होत्या आणि त्यांना मार्ग सुचत नव्हता. कारण एकही मराठा असा सरदार त्यांच्या जवळ नव्हता की तो तिकडे पन्हाळगडाचा वेढा फोडून शिवाजी महाराजांना बाहेर आणू शकेल असा एकही सरदार त्यांना समोर दिसत नव्हता. आणि म्हणून त्यांनी मनाशी ठाम गाठ बांधली की मीच काय करणार, ह्या जो सिद्धी जोहर आहे त्या सिद्धी जोहरचा मुर्दा पाडणार आणि माझ्या शोभाला मी सोडून आणणार. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची तीव्र इच्छा आईसाहेबांच्या मनात निर्माण झाली. बरं, त्यावेळेस नेताजी पालकर काय करत होते? स्वराज्याचे सरसेनापती, सरनौबत शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली कामगिरी ते बजावत होते. ते होते मोगलांची जी हे आदिलशहाची जी ठिकाणं होती त्याच्यावरती ते आक्रमण करत होते, छापा टाकत होते. त्यांना जेव्हा कळालं की छत्रपती शिवाजी महाराज, आपले महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले आहेत आणि सिद्धी जोहरने 35,000 सैनिकांनी हा गड वेढलेला आहे, महाराज कित्येक महिन्यापासून त्या ठिकाणी अडकलेले आहेत, ही बातमी जेव्हा त्यांना कळाली तेव्हा नेताजी पालकरांनी विचार केला की पहिलं प्राधान्य शिवाजी महाराजांना, आपल्या राजांना सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, पहिलं प्राधान्य त्या विषयाला दिलं पाहिजे. पण नंतर त्यांनी विचार केला, अगदी खोलवर विचार केला. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की 4-5 हजाराची फौज आपण घेऊन जर या सिद्धीचा वेढा फोडायला गेलो आपण तर आपला निभाव लागणार नाही. 35,000 सैन्यांसमोर 4-5 हजार सैनिकांचं काय बळ, तर आपण काय करावं? तर आपण एक काम करता येईल. त्यांनी एक योजना आखली की आपण सरळ काय करायचं, आदिलशहावरती आक्रमण करायचं, विजापुरावर आक्रमण करायचं आणि फौज घेऊन तो विजापूरच्या दिशेने निघाला. विजापूरची जे मध्ये ठिकाणं लागली ते सगळी ठिकाणे त्याने जिंकून घेतली आणि रात्रीच्या वेळेला शहापूर नावाचं एक गाव आहे, अत्यंत शहर आहे, बादशाचं अत्यंत आवडीचं शहर आहे. त्या शहरावर त्यांनी रात्रीच्या वेळी छापा टाकला आणि त्या ठिकाणी असणारं जे काही हे आदिलशहाचं सैन्य होतं त्या सैन्याशी तिथे युद्ध झालं. तिथे बहलोल खान होता, नंतर अप्पाजी नाईक म्हणून होता, मुल्ला खान होता. ह्या तीन आदिलशाही सरदारांनी म्हणजे नेताजी पालकरांच्या विरुद्ध युद्ध केलं. फार मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये ह्या आदिलशाहीच्या सरदारांना पळवून लावलं त्यांनी, ते युद्ध जिंकलं त्यांनी. आणि हे सरदार पळून कुठे गेले तर बादशाहकडे गेले. आणि आदिलशहाला जेव्हा ही बातमी लागली आहे ना, तर आदिलशहा त्याला ही बातमी लागली की स्वतः नेताजी पालकर फौजेसह विजापुरावरती आक्रमण करत आहे आणि जवळ आलेलं आहे. ही बातमी त्याला लागली तेव्हा अक्षरशः आभाळ कोसळावा, डोंगर कोसळावा एवढं त्याला ते दुःख आणि एवढा यातना आणि एवढा तो चिंतेत गेला. ते प्रचंड चिंता त्याला सतावू लागली, आता काय करायचं. पण त्याच्या संरक्षणासाठी जी 5,000ची फौज, नव्या दमाची 5,000ची फौज अखंडपणे त्या ठिकाणी उभी असायची, त्या 5,000ची फौज, बादशाच्या संरक्षणासाठी ठेवलेली 5,000ची फौज, त्याने काय केलं, ते खवास खान होता, त्या खवास खानाला सांगितले ही फौज घेऊन जा आणि लवकरात लवकर त्या नेताजी पालकरचा बंदोबस्त कर. आता नेताजी पालकरांचं, मराठ्यांचे सरसेनापती आणि त्यांच्या बरोबर असणारी मराठी मावळे यांचा जर आपण विचार केला तर 10 नोव्हेंबर 1660 पासून आजपर्यंत जवळजवळ 6 महिने झाले हे सतत घोडदौड करत होते. 4 घटका काय विश्रांती मिळाली असेल ती, पण सतत घोडदौड. आणि त्यामुळे महाराजांचं ह्या आपल्या नेताजी पालकरांचं जी फौज होती ती दमली होती, थकली होती आणि नव्या दमाची फौज त्यांना मिळेल याची अपेक्षा नव्हती, आशा पण नव्हती. ही फौज जेव्हा नव्या दमाची फौज 5,000ची खुंकार फौज जेव्हा नेताजी पालकरांवर चालून आली तेव्हा पुन्हा घनघोर युद्ध झालं. पण ह्या युद्धामध्ये मराठ्यांचा पाडाव झाला.
मराठ्यांची ताकद कमी होत आहे, शत्रूचा जोर वाढत आहे, हे बघितल्यानंतर नेताजी पालकरांनी काय घेतली, माघार घेतली आणि जवळजवळ 3-4 मैल ते मागे गेले. आणि जेव्हा हे मराठ्यांनी माघार घेतली हे बघितल्यानंतर खवासकर आपली फौज घेऊन पुन्हा बादशाहच्या संरक्षणासाठी निघून गेला. मग मात्र नेताजी पालकरांनी ठरवलं की आपल्याला शिवाजी महाराजांना राजांना जर सोडवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, यासाठी आपण महासाहेबांच्या बरोबर चर्चा करायला हवी. आणि म्हणून मग ते पुन्हा तिथून विजापूरच्या भागातून ते राजगडाकडे धावू लागले. हे छोटं अंतर नाही हो. तुम्ही नुसतं जर हे अंतर बघितलं ना तर राजगड ते पन्हाळा एवढं जरी अंतर बघितलं तर 50 कोसाचं अंतर आहे. कोस तिथे पण मगाशी 3-4 कोस ते मागे आले असं म्हणायला हवं, मैल नव्हे. तर ते कोस एवढं अंतर आहे, 50 कोस राजगड ते पन्हाळा एवढं अंतर आहे. आणि ते सतत घोडदौड करायचे आहे. तर हे संपूर्ण फौज घेऊन तो राजगडाच्या दिशेने नेताजी पालकर आले. आता इकडे राजमाता जिजाऊ ह्या पूर्ण मनाची त्यांनी तयारी केली होती आणि संपूर्ण मनाची तयारी करून अगदी कमरेला त्यांनी तलवार वगैरे बांधली होती आणि एक योद्धा म्हणून जे काही पोशाख करायचा तो पूर्ण पोशाख घेऊन तलवार हातात घेऊन त्या तयारच झाल्या होत्या. आणि ह्या सिद्धी जोहरच्या वेड्याला मी फोडून माझ्या मुलाला मी सही सलामत परत घेऊन येणार अशी त्यांनी ती गर्जनाच केली. बरं, त्यांना विरोध करणारा, त्यांच्यासमोर जाणारा आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद कोणामध्येच नव्हती. कोण सांगणार समजावून आईसाहेबांना? कोणीच नाही. तितक्यात काय झालं, राजगडाच्या दिशेने ही 4-5 हजाराची फौज धावत येताना दिसली आणि गडावरच्या लोकांना आनंद वाटला. ही कोणाची फौज आहे हे पहिलं चिंता होती. पण फौज जशी जवळ आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही नेताजी पालकरांची फौज आहे. आणि मग सगळे खुश झाले. नेताजी पालकर वरती आले. त्यांच्याबरोबर सिद्धी हिलाल म्हणून होता आणि ते दोघे पण आईसाहेबांच्या महालात आले आणि लांबूनच त्यांनी वाकून आईसाहेबांना मुजरा केला आणि हळूहळू त्यांच्या जवळ गेले. आईसाहेबांच्या नजरेला नजर भिडवणे हे त्यांना दोघांनाही जमलं नाही, किंबहुना जमणारच नव्हतं. कारण पराभव पत्करून ते आले होते आणि महाराजांना सुटका महाराजांची करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विफल झाले होते. त्यांनी एक डाव टाकला होता की बादशाचं नाक दाबायचं आणि विजापूरवरती आक्रमण करायचं. विजापूरवरती आक्रमण केलं की सिद्धी जो वेढा घालून बसला आहे तो वेड्यातील सगळी फौज घेऊन येणं तो विजापूरच्या रक्षणासाठी येईल आणि तिथं जो वेढा पडला आहे, जो पन्हाळगडाला वेढा पडला आहे तो काय होईल, सैल होईल आणि महाराज सुटतील. असा बेताने त्यांनी विजापूरवरती आक्रमण केलं होतं. पण तो बेत फसला. आईसाहेबांना त्यांनी सगळं सांगितलं की महाराजांच्या आदेशाने मी त्या विजापूर भागात होतो आणि महाराजांना सोडवण्यासाठी मी असा प्रयत्न केला, परंतु मला माघार घ्यावी लागली वगैरे. जिजाबाई आईसाहेब अत्यंत क्रोधित होऊन घाबरून परत आला की काय, माझ्या शिवबाला सोडवण्याचं काम मी स्वतः करणार आहे, मी जाते, स्वतः जातीने मी जाणार आहे असं तेव्हा म्हणाल्या. तेव्हा नेताजी पालकरांना अक्षरशः म्हणजे लाजल्यासारखं वाटलं. कोणताही शूरवीर पराक्रमी पुरुषाला वाटतंच की नाही आपण कुठेतरी कमी पडलो की काय. आईसाहेबांना स्वतःला लढायला जाण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलो. म्हणजे आईसाहेबांना त्यांनी समजावून सांगितलं, नाही आम्ही आलो ह्या अवस्थेमध्ये, आता लगेच आम्ही पन्हाळगडाच्या दिशेने जातो आणि महाराजांना सोडवण्यासाठी वेढा फोडून महाराजांना आणण्याचं काम आम्ही करतो. आणि ज्या वेगाने नेताजी पालकर आला होता त्याच वेगाने ती सगळी फौज घेऊन तो राजगडावरून पन्हाळ्याच्या दिशेने गेला. आता हे अंतर सोपं नाही आहे मित्रांनो. राजगड ते पन्हाळगड 50 कोसाचं अंतर आहे मित्रांनो, 50 कोस. आणि इतकं लांबचा प्रवास पुन्हा ते फौज करत होती. मराठे दमले होते, थकले होते, परंतु आपल्या राजाला सुरक्षित बाहेर काढायचं आहे. शिवाजी महाराजांचं साठी जीवाचं रान करणारं सैनिक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं हृदय.
आणि त्या मावळ्यांना वाटत होतं की आपला राजा कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित राहायला पाहिजे. आणि म्हणून महाराजांसाठी पुन्हा ती घोडदौड सुरू झाली. जेव्हा सिद्धी जोहर होता ना, तो अत्यंत पहिल्या दिवसापासून तो अत्यंत सतर्क होता, सावध होता. त्याने आपल्या ह्या वेळामध्ये म्हणजे उन्हामध्ये आणि नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याने तो पन्हाळगडाचा वेढा थोडासुद्धा त्याच्यामध्ये काटकसर केली नाही, ढिलाई दिली नाही. अत्यंत कडक असा वेढा तो पडला होता. अगदी त्या सिद्धी जोहरचं सैनिक आहे ना, डोळ्यात तेल टाकून त्या ठिकाणी रक्षण करत होतं, वेढा घालून बसलं होतं. एखाद्या अजगराचा विळखा पडावा तसा त्या घट्ट असा विळखा ह्या गडाला पडला होता, पन्हाळगडाला पडला होता. पन्हाळगडाच्या दिशेने एक फौज धावत येत आहे हे त्याला जेव्हा कळालं सिद्धी जोहरला, आणि त्याची बातमी मिळाली की हा मराठ्यांचा सरसेनापती नेताजी पालकर 5-6 हजाराची फौज, 4-5 हजाराची फौज घेऊन येत आहे. एक समजता क्षणी एक नव्या दमात म्हणजे बघा, वेड्याची फौज त्यांनी हलवली नाही, कारण त्याच्याकडे 35 हजाराची फौज आहे. शिल्लक जी फौज होती त्या फौजेला त्यांनी काय केलं, लगेच आहे ना नेताजी पालकरांच्या दिशेने पाठवलं. नव्या दमाची फौज नेताजी पालकरांवर तिथून पडली. त्या ठिकाणी प्रचंड मोठं युद्ध झालं आणि मराठ्यांमध्ये आणि सिद्धी जोहरच्या सैनिकांमध्ये जे युद्ध चालू आहे ते युद्ध वरून मराठे मावळे आणि साक्षात आपले छत्रपती शिवाजी महाराज बघत होते. महाराजांना वाटलं होतं की आता आशा निर्माण झाली होती, आशा पल्लवित झाल्या होत्या की आता नेताजी काय करेल, वेढा फोडेल. आणि हीच वेळ आहे आपल्या फौजेनिशी. आपण गडावर सुद्धा 4-5 हजार फौज होती, त्या 4-5 हजार फौजेसकट आपण खाली निघायचं आणि खानाच्या फौजेत तुटून पडायचं आणि फौजेतून निसटायचं असं वाटलं महाराजांना. इथं रणधुमाळी चालू होती, युद्ध पेटलं होतं आणि प्रचंड युद्ध सुरू असतानाच आणि कुठेतरी आशा पल्लवित झाल्या होत्या आपल्या. पण त्याच्यात एक घात झाला. तेवढ्यात एक घात झाला असा की सिद्धी हिलाल जो मराठ्यांच्या बाजूने लढत होता त्याचा मुलगा वाहवा, तो वाहवा काय झाला, गडा ह्याच्यात तो जो घोडा आहे त्या घोड्यावरून आहे ना किंचाळत पडला आणि जखमी झाला. त्याला जखम झाली, काहीतरी तलवारीचा घाव लागला असावा, एखादा फटका लागला असावा, तो जखमी झाला आणि किंचाळत तो घोड्यावरून खाली पडला. आता त्याचा किंचाळणं जो आहे ह्या सिद्धी हिलालच्या सैनिकांनी ऐकलं. बरं, तो पडल्यानंतर तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर काय झालं, ही जी सिद्धी जोहरची फौज आहे धावत आली आणि त्या सैनिकांनी त्याला छावणीत घेऊन गेली. शत्रू वाहवाला खेचून घेऊन जात आहेत हे सिद्धी हिलालच्या सैनिकांनी बघितलं आणि ते सैन्य घाबरलं आणि हे सैन्य पळायला लागलं. आता सिद्धी हिलालचं म्हणजेच मराठ्यांसोबत लढणारा हा जो आहे आपला सिद्धी हिलालचं सैन्य आहे ते पळायला लागल्यामुळे मराठ्यांची ताकद कमी झाली आणि इकडे सिद्धी जोहर जो आहे त्याच्या सैन्यांची ताकद वाढली. हे पळायला म्हणजे सिद्धी हिलालचं सैन्य पळाल्यानंतर मराठ्यांची ताकद कमी होते म्हटल्यानंतर माघार घेण्याशिवाय पर्याय नाही. शत्रूची जेव्हा ताकद वाढते, शत्रूची जेव्हा आहे ना हिंमत वाढते, जोर वाढतो, तेव्हा माघार घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि मग मराठे आणि आपले नेताजी पालकर सगळे फौज घेऊन माघार जावं लागलं त्यांना. आणि हे सगळं महाराज वरून बघत होते. महाराजांना फार दुःख वाटलं. एक चांगली संधी होती, ती संधी पण हुकली. तर अशा प्रकारे एक प्रयत्न झाला होता शिवाजी महाराजांना. हा दुसरा प्रयत्न खरं म्हणजे विजापूरवरती आक्रमण आणि नंतर हा सरळ नेताजी पालकरांनी ह्या वेढ्यावरती म्हणजेच काय पन्हाळ्याच्या वेढ्यावरती केलेलं आक्रमण, हा दुसरा प्रयत्न महाराजांना सोडवण्यासाठी केला होता. तोही अपयशी झाला. आणि इकडे मग शाहिस्ते खान हा स्वराज्याचे लचके तोडतच होता. संपूर्ण पुणा प्रांत आहे ना हा शाहिस्ते खानाच्या ताब्यात गेला होता. शाहिस्ते खानाची राजवट सुरू झाली होती. पण फक्त ह्या पुणे प्रांतामध्ये, मावळ प्रांतामध्ये एकच भाग शिल्लक राहिला होता की ज्याच्यावरती अजूनही भगवा फडकत होता आणि तो होता चाकणचा किल्ला. मग आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये लढाई करणं म्हणजे योग्य नाही असं, परंतु तिकडे भर पावसाळ्यात सुद्धा आदिलशहाची फौज
पन्हाळगडाला वेढा घालून बसली आहे, हे जेव्हा दिल्लीच्या बादशाला कळेल तेव्हा तो आपल्याला 2 शब्द बोलेल. याच्यामुळे शाहिस्तेखानाने नवीन मोहीम आखली आणि चाकणच्या दिशेने, आता त्याच्याकडे जवळजवळ 1.25 लाख फौज आहे, त्यातले 20,000 फौज घेऊन सगळ्या तोफा नंतर हत्ती उंट वगैरे सगळा दारूगोळा घेऊन तो चाकणच्या दिशेने गेला. चाकणचा किल्ला तसा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ला जरी असला तरी मजबूत किल्ला, कारण तो चौकोनी किल्ला आहे. 4 मोठे मोठे बुरुज आहेत त्याला, 4 मोठे मोठे बुरुज, आणि प्रत्येक बुरुजाच्या मध्ये आणखीन बुरुज आहेत आणि भक्कम अशी आहे ना दगडी तटबंदी आहे, भक्कम. आणि त्या किल्ल्याच्या बाजूने काय आहे, एक अशी चोर आहे आणि त्याच्या भोवतीने परत परकोट आहे, म्हणजे ज्या विटा असतात ना त्याच्या विटांची एक परकोट त्यांनी त्या किल्ल्याला, गडाला, त्या भुईकोट किल्ल्याला केलेला आहे. तर अशा प्रकारे तो किल्ला मजबूत होता आणि प्रत्येक बुरुजावरती तोफा होत्या, प्रत्येक बुरुजावरती. जेव्हा मराठ्यांना कळालं की आता त्या किल्ल्यावर किती माणसं राहू शकतात, तर फक्त 400, 3 एकरमध्ये पसरलेला तो किल्ला आणि 400 मॅक्झिमम, जास्तीत जास्त 400 मावळे तिथं राहू शकतात, तेवढा तो किल्ला. आणि 20,000ची फौज आली होती. करायचं काय? पण मराठी घाबरले का? नाही. त्यांना माहीत आहे हा किल्ला म्हणजे आपलं काय आहे, प्राण आहे आणि किल्ला मजबूत आहे. आपण ताकदीने लढलो तर ह्या हजारो सैन्यांना आपण भारी पडू. मग जसं जसं आता जवळ आले आणि किल्ल्याच्या जवळ येताच त्या शाहिस्तेखानाच्या फौजेला शेव आला, उत्साह आला आणि ते जसे किल्ल्याच्या जवळ जाणार, म्हणजे किल्ल्याचा जो सावली आहे त्या सावलीमध्ये जाणार, तितक्यात वरून जे तोफांचे गोळे आणि बंदुक्यांच्या गोळ्या ज्या आणि धनुष्य बाण, ज्या बाणांचा वर्षाव झाला आणि ते सैन्य मारलं गेलं आणि इतका धुमाकूळ आणि इतका गोंधळ आणि इतका ते भयंकर असे पळापळ सुरू झाली की शाहिस्तेखानाच्या लक्षात आलं की किल्ल्याला काय आपण सरळ जाऊन आहे ना आक्रमण करून किल्ला जिंकता येणार नाही. आणि मग शाहिस्तेखानाने ह्या चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला. आणि वेढा शेवटी बघा, तोफेचा गोळा पोचणार नाही एवढ्या अंतरावरती वेढा घालून त्या पैठणीने वेढा घातला आणि तो वेढा घालून त्या ठिकाणी थांबला. दररोज काय व्हायचं, दररोज इकडून अगदी पेटारे दारूगोळा यांनी वापरला, परंतु चाकणच्या किल्ल्याला काहीही भगदाड पडलं नाही, कोणताही प्रकारचा इजा पोचली नाही. आणि वरून मराठे सुद्धा आहे की नाही टप्प्यात आले. मराठे काय करायचे, शाहिस्तेखानाचं फौज आहे ना, सैनिक आहे ना, हळूहळू पुढे यायचं आणि टप्प्यात आले की वरून मराठे काय करायचे, तोफा टाकायच्या आणि दणकन तोफाचा गोळा पडला की ते सगळे आकाशात उडायचे आणि मराठी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायचे. शाहिस्तेखान त्या ठिकाणी चिडून रागून असा वैतागून जायचा. चाकणचा किल्ला जिंकता येईना. 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला तरी चाकणचा किल्ला काही ताब्यात येईना. आणि अशा प्रकारे चाकणचा वेढा त्यांनी आणखीन घट्ट केला. त्या ठिकाणी तो थांबून राहिला आणि मराठीसुद्धा चिवट होते, शूर होते, पराक्रमी होते, ते सुद्धा मागे हटत नव्हते. मग चाकणचा किल्ला शाहिस्तेखानाने कसा मिळवला, मराठ्यांनी कसा पराक्रम गाजवला आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून कसे बाहेर निघाले, सुटले. मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मराठ्यांनी दिलेलं जे म्हणजे प्राण अर्पण केलं किंवा सर्वस्व अर्पण केलं मराठ्यांनी, त्या मावळ्यांचं शौर्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं धाडस, पराक्रम, या सगळ्या विषयांचा आपण पुढच्या भागात अभ्यास करूया, आपण त्यावर चर्चा करूया. तुर्तात या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.